सिंगापूरला पण गेला, बँकॉकला पण. मग तू एकटाच आहे का बहीण आहे? भाऊ आहे. भाऊ आहे. हा. तो कुठे आहे? तो लंडन मध्ये अभ्यास करतो. लंडन कितवीला आहे? म्हणजे काय शिकतो? बिझनेस मॅनेजमेंट. बिझनेसमॅन. याच्यापेक्षा मोठा तुझ्यापेक्षा. हा, 8 वर्ष मोठा आहे. मग तुला काय फुटबॉल प्लेयरच बनायचं? हा. कोचिंग चालू आहे? हा. म्हणजे आम्ही गोल्ड मेडल भेटणार आम्हाला काही वर्ष. इंडिया मध्ये म्हणजे 11 कंट्री गेलाय. नेपाळ झालं. अंटार्क्टिका माहिती हा, अंटार्क्टिका तिथे. जायचं? नकोच नाही जायचं. थंडी खूप आहे तिथे. थंडी काय? कॅनडालाच गेलं का ते तो एक भाग दाखवतात ना, वादळ वगैरे. बापरे, भयंकर. ते पार्ट अंटार्क्टिका आहे. तिथे कशी नॉर्थ बर्फाची नॉर्थ पोलला आहे वादळ, ना ते. बर्फाची वादळ कशी होतात ना, त्याचं प्रत्यक्षिक दाखवतात. बापरे बापरे बापरे, आपल्याला एका खोलीत नेतात. मजा येते. तिथं -30-40 डिग्री टेम्परेचर. केसरीवाल्यांची सगळ्यात साऊथ आफ्रिका पासून. आता ती हॉटेल्स आहेत की नाही माहित नाही, पण एवढी सुंदर हॉटेल्स आहेत ना. जंगल सफारी. हॉटेल आणि पुढे न सगळ्या जोहानिसबर्गला आम्ही गेलो होतो ना, हे सोन्याच्या खाणीमध्ये. हम्म. 4.5 किलोमीटर तलाव खाली. मोठा असा पाण्याचा न पण मग तुम्हाला डिक्लेरेशन रात्रभर आपण त्याच्यावर जागून न बघायचं. काही झालं ते आम्ही एवढं मोठं जबाबदार नाही. कचरा हे म्हणजे म्हणजे ते काय, तुमच्या स्वयंपुरते, म्हणजे तुमचं ऑपरेशन झालं नाही पाहिजे, कुठलं काय नाही तरी खाली सुद्धा जायचं declare. ना हा, एकदम. हा. 4.5 किलोमीटर पृथ्वीत आहेत आणि त्याच्यानंतर मध्ये असं 2-2.5 किलोमीटर चालायला. इथे असा तो सट लाईट लावलेला असतो समोर. मस्त मजा येते. मस्तपैकी आतमध्ये ना असे सोन्याचे संपूर्ण दगड. आणि तिकडे ना ते नेचर वॉक पण आहे. ते सुद्धा म्हणजे कसं माहितीये, डिक्लेरेशन. डिक्लेरेशन द्यायचं काय झालं तर. कारण तिथे ते वन्य प्राणी वगैरे आले तर आपण काहीच नाही. तिथे एक त्यांचा रक्षक पुढे असतो, एक मागे असतो. आणि त्यांचे ते कपडे वगैरे, गमबूट वगैरे घालायचे आणि त्यांचे ते सगळ्या मड मधून चालायचं ना. 2.5 किलोमीटर जायचं चालत, 2.5 किलोमीटर पडतं.